त्या मागे तिकडे एक माकड आहे ती तिकडे बसलेला आपण त्याकडे जाऊ आता. फास्ट चालले खूप जास्त फास्ट. आता मी जिथं आहे ना तिथं माकड येतं. तुम्हाला तर माकड दाखवतो. आमच्या इकडं मी गुन्हे आणि टोजो चारायला आणलेले आहेत शेळ्या. तर तुम्हाला दाखवतो आता. ही इकडं आलेत कायला काय माहीत. ते आता ग्राउंडवर गेले तिकडे एक लांब आणि दुसरं पण त्या मागं चाललं आहे ते. आणि ह्याला हात नाही काही महाग आहे काय त्याला हात नाही आहे एक. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ. आणि मी आज आलेलो आहे गुन्हे आणि टोजोला घेऊन चारायला आणि पुन्हा शेळ्यांना पण चारायला आलो आहे. तर आज मी कुठं नाही गेलेलो दुसरीकडं. हे माझ्या मागं आहे वाम्या. माझ्या मागं तिकडे एक माकड आहे ती तिकडे बसलेला आपण त्याकडे जाऊ आता. फास्ट चालले खूप जास्त फास्ट. ते मला नाही पकडू शकत. खूप जास्त फास्ट चालले. बघूत आपण कुणकडे जाते. ते काल बी मला दिसले होते त्या दिवशी पण हे सेम होते ते. तर माझ्याकडे बघायला लागले ते. इकडे बघ. जाऊ का त्याच्याकडे मी. त्याच्या जवळ जाऊ का मी. बघू आता त्याजवळ जाऊन. नाही लांब चालली ती माझ्यापासून खूप जास्त. गेलं गायब झालं. खूप लांब गेला आता. ते स्पीड खूप जास्त आहे. गाईज मी आता तुम्हाला टोजो आणि गुन्हा दाखवतो कुठे इथं. तर हे आहे ग्राउंड आणि तिकडं तुम्हाला दिसत असं इकडं कुठे हे समोर गुन्हा. ते तिकडं गुन्हा खातोय आणि टोजो ती तिकडं पलीकडं इतक्या लांब खाते ती. आणि हे किती लांब आहे माझ्यापासून. आणि हे आलं इथं वाम्या. पण माझ्या ह्याला चॅनलला सबस्क्राईब करून घेतलेले आहे गाईज. असंच माझा एक सबस्क्रायबर वाढन आणि आपण आपल्या मंजिलच्या खूप जवळ पोहोचतो. मी ह्या कॅमेऱ्याच्या ॲपमधून कधीच व्हिडिओ रेकॉर्डिंग करीत नाही. पण ह्यामधून क्लॅरिटी कसली येते तुम्ही बघू शकता. एक नंबर येते क्लॅरिटी यातून. तर ज्याहून मी रेग्युलरली करीत असतो त्यामध्ये इतकी क्लॅरिटी येत नाही आहे. गाया बघ शेळ्या म्हशी कुठे तुम्हाला म्हशी कुठे आहेत. हे म्हशीकडे आलेलं आहे गाईज. आणि म्हशी बघाय नाही ते तिकडे गेलेत. जा त्यांच्याकडे जा. ब्लॉगमध्ये यायची इच्छा आहे का तुझी गाईज. आता मी माझ्या मागच्या झाडावर चाललो आहे. तर जाऊ आपण या झाडावर. फोटो बंद कर व्हिडिओ. गाईज आता मी झाडावरती आहे या. आणि मला भीती वाटायला लागली कारण की हे झाड खूप जास्त चिकनं आहे. म्हणजे तुम्ही बघू शकता किती मऊ आहे हे. आणि ह्याला ग्रिपच भेटत नाही वर जायला. आणि त्यातली त्यात मी शूज घातलेले त्या जास्तच परेशान निघायला लागली. माझी ग्रिप तितकी व्हाय नाहीत तयार. गाईज कसलं खतरनाक झाड दिसतं हे. आणि गाईज आता जे माझ्या महाग आहे हे तर आपण इथं जाऊन बघूत कसं वाटतंय. खतरनाक झाड. अजून वर जाऊत. आणि मी इतकं वर आहे सध्या. खाली हे ग्राउंड आहे कॉलेजचं. हे बलभीम कॉलेजचं ग्राउंड आहे गाईज. बलभीम कॉलेजचं. जाऊत आता वर. तर इथं जाऊ का गाईज मी क्या मैं इधर जा सकता हूँ. रिक्स घेऊन चाललो आहे मी रिक्स. आणि आता मी अजून वर आहे गाईज. आणि इथं एक मी दावा बांधलेला आहे तुम्हाला दाखवू शकतो मी. ते दावा मी त्याची खाली जाऊन तुम्हाला एक स्टोरी सांगतो त्या दाव्याची. चला मग आता मी खाली जातो. तर इथून मी वर पण जाऊ शकतो गाईज. आणि इथून आमचं घर पण दिसतंय. ते टावर आहे का तिथं आमचं घर आहे गाईज त्या टावरपाशी. तर आणि हे आहे YCIP कॉलेज. आणि ती बलभीम कॉलेजचं आहे म्हणजे आमच्या कॉलेजचं आहे ती ही बिल्डिंग. ह्यामध्ये स्पोर्ट ॲक्टिव्हिटीज होत्यात. आता मी उतरायला लागलो आहे खाली. मी नीचे उतरनेच जा रहा हूँ. पण इथं खतरा. सकाळी त्या दिस तर माकडं हे जे खूप वर जातात. त्यांच्याकडं काय एक ॲबिलिटी आहे वर जायची काय माहीत. पण माझ्याकडं तर नाहीच. मी आता डायरेक्ट उडी मारणार आहे गाईज. म्हणून मोबाईल बंद करायला लागेल मला. तर हे आहे का बांधलेलं. तर मी इकडे एक बांधलं होतं आणि असा झोका बनवलेला होता इथपर्यंत खाली असा. पण विषय असा झाला गाईज की झोका बांधला होता मी. मला वाटतं खूप वर्ष झालं त्या झोक्याला बांधलेलं. आणि ते झोक्यानंतर हे झाला. मी काढून ह्याचा प्रयत्न केला पण मला एकीकडलं दाव सुटलं आणि दुसरीकडलं सुटलंच नाही. तर मी त्याला तोडून टाकलं. आणि तोडून टाकलं तर एकीकडलं मी तसंच ठेवलं होतं खाली आणि एकीकडलं सोडलं होतं. तर त्याला कुणीतरी म्हणजे हे बनवलं होतं. टायर बांधलं होतं का काय. काठी बांधली होती काठी. आणि त्याला झोका बनवला होता. पुन्हा जे पोलीसचे रनिंग करायला लेकरं यायचे तर त्याला त्यांनी गाठ मारल्या होत्या. आणि
त्याच्यावरती ते रस्सी नाही का वर यंगत असत ते पण केलेलं आहे त्यांनी त्याच्यावरती. म्हणजे माझ्या दाव्याचा तिथं सार्वजनिक उपयोग करून घेतलेला आहे आणि मी ते हाताने बनवलेलं आहे. मला दावं बनवता येते. तर ह्या गाया इथं चारतानी गाईज. तर ही छोटी गाय बसली इथं, ही क्यूट प्राणी बसला आहे गाईज इथं, भारी लय ती दिसायला. आणि माझ्या मोबाईलची माईकची प्रॉब्लेम मला खूप ताण द्यायला लागली गाईज. मला ती चेंज करायला लागेल. मला माईक नाही चेंज करायचं, मला डायरेक्ट आता मी वायरलेस माईक घेतो एक, त्याने मला व्लॉगिंग खूप इझी होईल. म्हणजे मी माझ्या मोबाईलचा हा जो कॅमेरा आहे त्याचा उपयोग करू शकतो. मग गाईज हे पुढं तुम्हाला जनावर दिसत आहेत. तर मी आता चाललेलो आहे घरी आणि घरी जाऊन तर बघूत आता घरी जाऊन काय होतं. तर कारण की आता मला अंडे एक जागेवर डिलिव्हरी करायला जायचे. काहीच आता मी घरी चाललेलो आहे आणि आता आपल्याला एका जागेवरती अंडे डिलिव्हर करायला जायचे. ते पुढं आपले जनावरं आणि वाम्या गाईज ह्यांना घरी टोजाचं पोट पूर्ण भरलेलं आहे आणि गुन्ह्याचं पण ऑलमोस्ट भरत आलेलं असणार आहे पोट. तर आता मला घरी जायचं आहे आणि घरी जाऊन एका जागेवरती अंडे डिलिव्हर करायला जायचे. त्यांनी आपल्याला फोन आला होता. तर जाऊत आपले खूप कलेक्ट झाले तर परवा दिवशीपासून, कालचे पण आणि काही आजचे पण असतील. टोजो वातावरण बघू शकता कसं झालं आहे. पावसाचं वातावरण झालं आहे. पाऊस आलता पण मागा थोडा. ही एक गाय आहे, ही खूप मोठी गाय आहे पण मारायची भीती वाटते हिची, पण नाही मारीत. गाईच तर हे रील बघतानी यूट्यूबवर जाईना समजायची तू. अरे गप ना मध्ये मध्ये मोबाईल नको ना आणू. गाईज आता थोड्या वेळची ह्या प्लेसवरती आम्ही व्हिडिओ नाही फोटो काढायला आणि व्हिडिओ काढायला येणार आहेत. तर ही आहे आमच्या घरापासली फ्लॉटिंग आणि मी इकडं आलतो अंडे डिलिव्हर करायला. अंडे आय एम बिझनेस, अंडे का बिझनेस अरेंजर. आणि आता घरी जाऊ. तर मागून या फ्लॉटिंगला इकडून रस्ता आहे आणि इकडे जातोय नदीकडे रस्ता येऊ. तो हम जा रहे अभी गाडी पे. आणि काहीच वातावरण बघू शकता तुम्ही, ढग कसे झाले. आज तर थोडंसं आभाळ नाही आहे, इकडं आहे थोडं थोडं पण इकडं काहीच नाही आहे. आणि ही आहे जेजुरीची बाहेर आहे, म्हणजे जेजुरी पार्क आहे हा मागचा, तर फ्लॉटिंग झालेली. अरे दणके. आणि ही आहे जेजुरी आणि आता आम्ही चाललो इधर की वर.